साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी. गणेश देवतरसे. मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. जिल्हा नियोजन बैठकीनंतर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. जिल्ह्याच्या विकास कामासाठी आर्थिक निधीची कमतरता भासणार नाही असं पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आश्वासन दिलं. जिल्हा नियोजन बैठक पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली आहे. बैठकीमध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही याची दक्षता आम्ही घेणार आहोत आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे वाढीव निधी कसा मिळेल आणि जालन्यासाठी हा निधी कसा मिळेल यासाठी त्यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत असं त्यांनी म्हटलंय. नियोजन बैठकीमध्ये सर्व जिल्ह्यांचे लोकप्रतिनिधी आणि शासकीय पदाधिकारी यांच्यामध्ये अनेक विषयांवरती सविस्तर चर्चा देखील झाली आहे. यामध्ये वाळू तस्करीपासून ते वनीकरणापर्यंत प्रत्येक विषयावरती सखोल चर्चा करून सर्व विषय सकारात्मक पद्धतीनं हाताळण्याचा प्रयत्न करण्यात आला. शासनाला दाखल करणार आहोत. असंही आमच्या लक्षात आलं की आचारसंहितेमुळे काही अखर्चित निधी राहिलेला आहे किंवा थोडीशी परवानग्या दिलेल्या आहेत पण बजेट तिथे देऊन सुद्धा प्रमा झालेल्या नाहीत किंवा प्रमा झालेल्या पण काम सुरू झाले नाही. असे कामं स्थगित करण्याचे आदेश मी कलेक्टरांना दिलेले आहेत. स्थगित म्हटलंय मी. त्याच्यावर प्रत्येक कामावर मग त्या लोकप्रतिनिधींच्या चर्चा करून त्याच्याबद्दल आम्ही पुढे निर्णय घेऊ. तर मी या जालना जिल्ह्याच्या संदर्भामध्ये अत्यंत हा चांगला प्रस्ताव आम्ही बनवून देतो आहोत. आता मी क्रीडा संकुलाची बैठक घेतली. जे जालन्याला मोठं क्रीडा संकुल होत आहे त्याच्यामध्ये ऑलिम्पिक, सेमी ऑलिम्पिकच्या स्टँडर्डचं स्विमिंग पूल आपण प्रस्तावित केलं आहे. मी त्यांना सांगितलं की आपण ऑलिम्पिक स्टँडर्डचं करावं कारण या 2-4 जिल्ह्याचा इथे वावर होईल, इथे स्पर्धा होतील, इथे तयार होतील मुलं आज ऑलिम्पिकला वगैरे जाण्यासाठी. अशा प्रकारचं ते क्रीडा संकुल इथे असावं अशी सूचना केलेली आहे. मंठा आणि परतूरलाही त्यांनी क्रीडा संकुलासाठी निधी आणलेला होता. अधिक निधीची त्यांनी मागणी केलेली आहे. अशा बऱ्याच गोष्टींची आम्ही चर्चा केली आणि मला विश्वास आहे की हा चांगला निर्णय होईल. आम्हाला अजितदादा पवार अर्थमंत्री या वाढीव मागणी आमची मंजूर करतील आणि आम्हाला चांगल्या पद्धतीने इथे बजेट मिळेल आणि ज्याच्याकरून जिल्ह्याच्या विकासाच्या कामांना आम्हाला चांगल्या पद्धतीने योगदान देता येईल. काही तुम्ही जे म्हणले जालना महानगरपालिका अंतर्गत जालना शहरात अनेक सुविधा आहेत. राजकीय नेते, सामाजिक संघटना अनेक महापालिका आयुक्त संतोष शांडेकर निवेदन दिले. मात्र निवेदन देऊनही काहीच होत नाही महापालिकेत. काय नेमका विषय काय? नागरिक सुविधा खूप कुत्रे जावं लागले जालना शहरात. घाणीचे साम्राज्य आहे. अनेक निवेदन देऊन पण काहीच करते खांडी बदली तुम्ही करणार का? मी म्हणून सांगितलं की मी आधी बैठक घेईन. बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींची आणि प्रशासकांबरोबर बैठक घेणार आहे. खरं तर निवडणुका नाही झाल्यामुळे, प्रशासक आल्यामुळे नगरसेवकांचा आणि त्यांचा जो ताळमेळ आहे तो नाही. नगरसेवक निवडणूक लांबल्यामुळे त्यांच्या पण समोर रोजगारासमोर लोक येत असतील हे मागण्या घेऊन. त्याच्यात काहीतरी मार्ग काढायला पाहिजे म्हणून आधी एक बैठक लावते. बैठक लावल्यानंतरही नाही सुधारणा झाल्यावर आपण आपल्या सूचनेवर विचार केला जाईल. मागच्या वर्षीचं किती बजेट शिल्लक आहे जे आता मार्च महिन्यात खर्च करायचं? मागच्या वर्षीचं किती बजेट शिल्लक आपण ते पण ते प्रमा दिले पण आपल्याकडे किती शिल्लक आहे? 70च्या आसपास असेल. मला एक्झॅक्ट आकडा नाही. हा उद्देश आहे की आता मार्च जवळ आलेला आहे आणि शासनाचं इतके दिवस बजेट नाही म्हणतात बरेच डिपार्टमेंट आणि आता पुढच्या 2 महिन्यात वाटेल तसं पैसा खर्च करतात. निकृष्ट दर्जाची कामं नको तिथं खर्च करणं हे पुढच्या 2 महिन्यात आम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणून म्हणलं की किती बजेट शिल्लक आहे तुमचं मागच्या वर्षाचं? नाही, त्यामुळेच एक 70च्या आसपास दिसतंय. आता माझ्याकडे एक्झॅक्ट आकडा नाही. तर 70च्या आसपास असेल. त्यामुळेच ते काही कामांना स्थगिती दिली, नाही तर ते पुन्हा घाईघाईमध्ये चुकीचं होऊ नये म्हणून. काही देशाचा अर्थसंकल्पीय जे आहे ते सादर झालेला आहे. अरे मला अर्थसंकल्पावर मी वेगळा बाईट दिन मी बघितलंच नाही. मी स्वतःच मीटिंग मध्ये होते. मी आता छान ते बघेन त्याच्याकडे. काही जालना जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपयांची कामं केली जात आहे. एका गावाला 1 कोटीचा निधी दिलाय पण तांब्यावर पाणी लोकांच्या घरात गेलं नाही आणि 80,000 हजाराची बिलं ठेकेदारांनी वसूल केली आहेत.
जलजीवन मिशनवर पण खूप चांगली चर्चा या जिल्हा नियोजनमध्ये झाली की याच्यामध्ये कामांच्या दर्जाविषयी, काम का नाही झालंय, पाण्याचा पुरवठा होतोय का नाही, याच्यावर खूप विस्तृत चर्चा झाली आहे. आणि जिथे कामं ठेकेदारांनी पैसे घेतलेत आणि कामं नाही केले त्यांच्यावर कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे, कारण त्यांची अजून 4 ठिकाणी कामं असतील तर तिथेही ते तसंच करतील. अशा प्रकारच्या सूचनाही आम्ही प्रशासनाला दिलेल्या आहेत. तुम्ही मागच्या दौऱ्यामध्ये याला ड्रायपोर्टला आमदारांचं समर्थन तिथे काय आहे काय नाही सांगा. ड्रायपोर्टचे डेव्हलपमेंट तुम्ही जाऊन पाहून आलात? नाही, ड्रायपोर्ट मी पाहून 4च दिवस झाले. 4 दिवसात काही त्याच्यात डेव्हलपमेंट दिसेल असं नाही. तिथे डेव्हलपमेंट नक्कीच स्लो झालेली आहे थोडीशी, म्हणजे जशी अपेक्षित आहे त्या पद्धतीने नाही झाली. पण ते पिकअप येणाऱ्या काळामध्ये करण्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या, जसं नितीनजी गडकरी यांच्या डोक्यामध्ये तिथले ते प्लॅनिंग होते, तर मी दिल्लीला त्यांची वेळ घेऊन जाणार आहे, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे, तर नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला सकारात्मक बदल दिसेल. मी हे बघा, एक मिनिट ऐका, मी इथे कामासाठी बसले, मी मेहनत करते. मी सकाळी 7 वाजता माझ्या घरातून निघून डॉट 11 वाजता आमची बैठक सुरू झाली आहे. आपण जरा अकॅडमिक चर्चा करणं सुद्धा आपलं दायित्व आहे. आपल्या इथल्या जिल्ह्याचा विषय आहे, राज्याच्या कुठल्याही विषयाचा ह्याच्यावर परिणाम बजेटवर किंवा जालन्याच्या विकासावर नाही झाला पाहिजे. गॉसिप तुम्हाला पाहिजे, गॉसिपच्या बातम्या पाहिजे तर नंतर करा, आधी जालन्याचं बोला. हा एक शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून प्रश्न आहे. सर्वात महत्त्वाचा बैठकीमध्ये स्वतः खासदार काळेंशी पण माझी चर्चा झाली होती. आज बजेट असल्यामुळे त्यांना येता आलं नाही. त्यांनी मला तारीख बदलण्याची विनंती केली होती, तो त्यांचा अधिकार देखील आहे. परंतु पुढच्या तारखा सगळ्या व्यस्त असल्यामुळे आणि आम्हाला हे बजेट अर्थ मंत्रालयाला, अर्थ खात्याला सादर करायचं असल्यामुळे आजचा दिवसच अपरिहार्यता होती. मी त्यांच्याशी तशी चर्चाही केली. त्याचबरोबर काही पत्रकार संघाने मला विनंती केली होती की या बैठकीत बसण्याची आपण परवानगी द्यावी. तर परवानगी नाकारण्याचा विषय येत नाही, मी ते स्वीकारलं नाही ते निवेदन. कधी कधी आपल्याला अनेक निवेदन येतात आणि आपण ते त्यांच्याकडनं घेतो, पण त्याच्यामध्ये काही उत्तर देत नाही. त्यामुळे मी त्याच्यामध्ये काही उत्तर दिलं नाही. पुढच्या बैठकीत मी विचारांती निर्णय घेईन. त्यांची इच्छा होती तर, पण मी ते आत्ताच्या बैठकीत नाही केलं. त्याच्याबद्दल त्यांना मी बोलले, चर्चा केली. त्यांच्या लोकशाहीच्या अधिकाराचा सन्मान मी करते. आज या जालना जिल्ह्याला जे बजेट आम्ही प्रस्तावित करणार आहोत त्या प्रत्येक मुद्द्यावर चर्चा झाली. जे इतिवृत्त होतं त्याच्यावर देखील चर्चा झाली आणि अनुपालन अहवालाच्या प्रत्येक मुद्द्यावर, प्रत्येक डिपार्टमेंटच्या, अगदी वाळूचा उपसापासून ते वनीकरणापर्यंत प्रत्येक विषय प्रत्येक लोकप्रतिनिधींनी अत्यंत विस्तृतपणे मांडले. प्रत्येकाला भरपूर वेळ बोलायला मिळाला, प्रत्येकाची चर्चा करायला वेळ मिळाला. अधिकाऱ्यांनी उभं राहून त्याची उत्तरं दिली. तर मी जालन्याचे आभार मानते, जालन्याच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे, की खूप चांगल्या पद्धतीने ही बैठक पार पडलेली आहे. आज 25-26ची जी आम्हाला कमाल वित्तीय मर्यादा दिलेली आहे ती 332.2 कोटी रुपयांची आहे. 24-25च्या निधीच्या तुलनेमध्ये ही वित्तीय मर्यादा 57 कोटीने आपल्याला आता कमी दिसते. पण जिल्ह्याची एकूण यंत्रणांची जी मागणी आम्ही तयार केली ती मागणी तर साहजिक आहे, मागणी ही जास्तच असते. त्याच्यापेक्षा आपल्याला जेवढं अपेक्षित आहे तेवढं मिळेल अशी परिस्थिती आली तर आनंद आहे. तर आमची मागणी तर आहे, पण वित्तीय मर्यादेच्या तुलनेत यंत्रणांनी जी मागणी दिलेली आहे वाढवून ती 419.73 कोटीची राज्यस्तरीय समितीसमोर प्रस्तावित आम्ही एक वाढीव आराखडा सुद्धा देत असतो की राज्याला जेवढी आता आम्ही मागणी केली आहे त्याच्याही पेक्षा अधिकची मागणी करतो, कारण आमच्या खर्चाच्या हिशोबाने ते प्लॅनिंग केलेलं असतं जिल्ह्यांनी. तर तेही 600 कोटीची आम्ही दिलेली आहे. त्यामुळे वाढीव मागणी अराउंड 267 कोटीच्या आसपास आहे. आणि याच्याबद्दल आम्ही आमचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी जी बैठक आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये हे आम्ही मांडू आणि या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा प्रस्ताव तिथे. किशोर शिरसाट, C24 तास, जालना. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.